आहे. या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे, बुद्धिमानवी स्थिरचर सारे विश्व वेडुरे. गड्यांनो झापड लावू नका, डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. ला 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 ला. मी आजच्या प्रयोगासाठी आता तयार आहात ना? हो सर. आजच्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य तुम्ही आणलंयत ना? हो सर. ऋतुजा, तू कोणकोणतं साहित्य आणलंयस? टॉर्च, मोठा चेंडू, व्यास अंदाजे 12 ते 15 सेंटीमीटर, लहान चेंडू, व्यास अंदाजे 3 ते 5 सेंटीमीटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, 26 डिसेंबर 2019 रोजी आकाशामध्ये कोणती घटना घडणार आहे? मी सांगू सर, मी सांगू सर. हा वैष्णवी, तू सांग. 26 डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे. अगदी बरोबर वैष्णवी. पण सर, सूर्यग्रहण म्हणजे काय हो? ऋतुजा, ज्या वेळेस सूर्य, चंद्र, पृथ्वी हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात व सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून आडल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, त्यास सूर्यग्रहण असे म्हणतात. बरं, ठीक आहे. ऋतुजा, आता आपण सूर्यग्रहण म्हणजे काय हे समजून घेऊ. नक्कीच सर. मला पल्लवीला प्रश्न विचारायचा आहे. पल्लवी, तू सायंकाळी घरामध्ये एखाद्या प्रकाशित बल्बाच्या जो आहे त्या समोर तू कधी उभी राहिलीस का? हो सर. त्यावेळेस तुला काय दिसले बरं? माझीच सावली दिसली सर. अगदी बरोबर आहे. तुझं खूप छान निरीक्षण आहे. हा बरं, ती सावली कुठे पडली? माझ्या समोर सावली जमिनीवर दिसली होती. वा, छान मुलांनो. आता मी काय सांगणार आहे याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. हा पल्लवीच्या मागे असलेला जो बल्ब आहे ना, तो म्हणजे आपला सूर्य. पल्लवी म्हणजे चंद्र व पल्लवीची सावली ज्यावर पडली ती म्हणजे आपली पृथ्वी. ज्यावर सावली पडली आहे तेथून चंद्रामध्ये आल्यामुळं आपल्याला सूर्य दिसत नाही. या स्थितीलाच सूर्यग्रहण म्हणतात. समजलं ना तुम्हाला? हो सर, आता समजलं. मग सर, आकाशातील तारे व ग्रह गोल असतात, तर आकाशामध्ये ग्रहणे कशी लागतात? ठीक आहे वैष्णवी. आता आपण जे साहित्य आणलेलं आहे ह्या साहित्यांचा आपण वापर करूया. मग सर, हे साहित्य तुम्ही कशाला आणायला लावलं? हा, वैष्णवीनं आत्ताच विचारलं ना की अवकाशामध्ये ग्रहण कसे होतात, बरोबर आहे. तर त्यासाठी आपण या साहित्यांचा वापर करून आपण या ठिकाणी प्रत्यक्ष ग्रहण करून पाहूया. नक्कीच सर. पल्लवी, तुझ्याकडील तो मोठा चेंडू, लहान चेंडू आणि टॉर्च घेऊन समोर ये बरं. बर सर. संविधान, आता हा मोठा चेंडू घेऊन तिकडे समोर उभा राहा आणि तो मोठा चेंडू तुझ्या तळ हातावर ठेव. ओके सर, ठेवतो. ऋतुजा, आता हा लहान चेंडू तू घे. हा चेंडू तुझ्या पण तळ हातावर ठेव बरं. आता हा लहान चेंडू त्या मोठ्या चेंडूच्या एका सरळ रेषेमध्ये काही अंतरावर राहील असा धर. हो सर. पल्लवी, तू इकडे ये. हो सर. ही टॉर्च घे आणि ऋतुजापासून सरळ रेषेत काही अंतरावर जा. बर सर. वैष्णवी, तू आता वर्गाच्या सर्व खिडक्या व दरवाजे बंद कर बघू. आता करते सर.
बाप रे, खूप अंधार झाला, आम्हाला तर काहीच दिसत नाही. वैष्णवी तू कुठे आहेस? ठीक आहे मुलांनो. कुठे वैष्णवी कुठे आहेस? शांतता ठेवा. पल्लवी, टॉर्च सुरू कर बघू. आता या टॉर्चचा प्रकाश लहान चेंडूवर टाक. मुलांनो, तुम्हाला आता काय दिसत आहे? सर, लहान चेंडूची सावली मोठ्या चेंडूवर पडलेली दिसते. पण सर, या चेंडूचा आणि सूर्यग्रहणाचा काय संबंध? छान ऋतुजा, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. मुलांनो, आता मी काय सांगणार आहे हे लक्षपूर्वक ऐका बरं. हो सर. मुलांनो, हा मोठा चेंडू म्हणजे पृथ्वी समजा. ज्या ग्रहावर आपण राहतो है ना, आपण पृथ्वीवर सगळेजण राहतो. आणि हा जो लहान चेंडू म्हणजे चंद्र समजूया. आणि ती जी टॉर्च आहे ना, ती म्हणजे सूर्य. लक्षात राहील ना? हो सर. सर, मोठा चेंडू म्हणजे पृथ्वी, लहान चेंडू म्हणजे चंद्र आणि टॉर्च म्हणजे सूर्य, हे लक्षात आहे. पुढे काय? हा, छान, अगदी इतकं सुंदर तुझं निरीक्षण आहे. आता लक्ष द्या बरं. आता बघा हा, या टॉर्चचा म्हणजे सूर्याचा प्रकाश लहान चेंडू म्हणजे चंद्रावर पडला आणि त्याची सावली मोठ्या चेंडूवर म्हणजे पृथ्वीवर पडली. ज्या ठिकाणी सावली पडली आहे त्या ठिकाणाहून चंद्र मध्ये आल्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही. या स्थितीलाच सूर्यग्रहण म्हणतात. समजलं ना तुम्हाला? हो सर. वा, खूप छान. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं. हो सर, लिहून घेतो. शिक्षक मित्रांनो, आपण पण ही प्रश्न लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 1, सूर्यग्रहण म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 2, ग्रहणाचे प्रकार कोणते? प्रश्न क्रमांक 3, ग्रहणाबद्दल समाजात कोणकोणते गैरसमज आहेत? चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढील शनिवारी एका नवीन प्रयोगासह. नमस्कार.